हरी जय जय हरी जय जय विठ्ठल 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 ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव हरी तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला याच्यात विको सोडा माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमानमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुरदीप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहला धुलू पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी भरल रघुबल
विमल जसु जो दायको फलचारी राम सिया राम जय राम सिया राम 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 जोया पड़े हनुमान चालीसा हनुमान चालीसा हो यसी दिशा ही गवरी तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय माडेरा राम सिया राम जय राम सिया राम राम सिया राम जय राम सिया राम राम सिया राम जय राम सिया राम जय सिया राम जय राम सिया राम जय राम सिया राम राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय सिया राम जय सिया राम सिया राम प्रभु राम चंद्र भगवान की जय सारस्वत आघवे जिव्हेसे वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुष म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांसी हरिभावाचे अवतरण अवतरविती निजाकून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बोला बोला त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी टाळ टाळ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई देवा हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन अंकापुरीचं रम्य ते पद्मासन जवळण वाणारी इंद्रायणी माता 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा परम पावन पवित्र रम्य असणारी आळंदीतील ती माऊलींची समाधी आणि त्या समाधीतून निघणारा एक एक दिव्य किरण आळंदीतील सर्व साधकांच्या अंतकरणातील ठाव घेऊन निघतो. कारण
त्या साधकाच्या अंतकरणामध्ये असणारे मल, विक्षेप आणि आवरण हे तीनही दोष नाहीसे करून त्या साधकाचं अंतकरण भगवत कृपेला लायक बनवतंय. म्हणून प्रथमता एकदा माऊलींच्या समाधीचं दर्शन करून इंद्रायणी मातेला स्पर्श करून सेवा सादर करायची. विठ्ठल प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता, ग्रामदैवत हनुमंतरायांच्या सेवेकरिता, ग्रामदैवत प्रभू रामचंद्रांच्या सेवेकरिता सादर केलेला गायलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण अखिल विश्वाचा परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असणारे आणि विश्व मांगल्याचं स्वप्न स्वतःच्या उराशी बाळगणारे, ऐका गड्या हो मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणाने ज्यांनी उपदेश केला आणि संसार दुःखाच्या आपत्तीला भंडारा भामचंद्राच्या साक्षीने भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला आणि नव्हे नव्हे तर तो रस तुम्हा आम्हाला ज्यांनी दिला, सेवी तो हा रस वाटी तो अनेका, तो रस इतरांनाही दिला म्हणजे तुम्हा आम्हालाही ज्यांनी दिला, ते वैराग्याचे महामेरू समाजाचे क्रांतिकारक, याची याव सर्व प्राणी मात्रांना सुखाचा मार्ग दाखवणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा अगदी 6 चरणाचा अभंग नसून 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचाही 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हा मानवी जीवनाला संत कळण्याची पद्धती किंवा संत ओळखण्याची रीती तुम्हा आम्हाला समजावून सांगतायत. का जगद्गुरु तुकोबाराय संत ओळखण्याची पद्धती तुम्हा आम्हाला सांगतायत? याचं कारण आहे तुम्हा आम्हाला संसाराने इतकं ग्रासलं, संसारामध्ये आपण इतकं चिटकलोय की संसाराच्या धोरणामध्ये आपल्याला संत कळाना. संत कसे ओळखायचे हे लक्षणं तुकोबाराय सांगतात. संत कसे असतात बघा, या त्रैलोक्याचा जर आम्ही विचार केला, स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही कालाचा या भूमंडळाचा जर विचार केला तर या भूमंडळामध्ये तीच पवित्र आहे आणि सोवळी आहे. काय तर ज्यांचा अंतकरणाचा ओघ भगवंताच्या संबंधाकडे जोडलेला आहे, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्यांना सतत पांडुरंग परमात्मा अर्थात देव आवडतो ते संत महात्मे असतात आणि अखंडित प्रेम भावाने भगवंताकडे जोडलेले आहे. मग अशा साधू संतांना भगवान पांडुरंग परमात्मा म्हणा, देवाधिक देव महादेव म्हणा, या देवांनी इतकं जवळ घेतलं आणि देवाला सुद्धा वाटलं की या संतांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. मग काय दिलं त्या देवाने? तर तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, भाग्यवंत पदवी ही संतांना देवाने बहाल केलेली आहे. नाहीतर तुम्ही हाडाचं काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करता कशासाठी? शेजारच्याने आपल्याला भाग्यवान म्हणावं म्हणून ना. एखाद्याचा बंगला असेल तर आपण काय म्हणतो? त्याचं भाग्य आहे. या भाग्यासाठी आम्ही रात्रंदिवस पळतोय, पण हे भाग्य मात्र देवाने तुमच्या आमच्यासाठी नाही ठेवलं, तर हे संतांना बहाल केलेलं आहे. तीच भाग्यवंते. आणि पुढं बघा, त्या संतांकडे इतकं धन आहे, इतकं धन आहे, तुमच्या आमच्याकडे तरी नश्वर धन आहे, संपणारं धन आहे, पण संतांकडे मात्र वेगळं धन आहे. नामदेव महाराज सांगतात, धन वित्त पुरे आहे आणिक वेगळे, आपल्यापेक्षा मात्र त्यांच्याकडे वेगळं धन आहे. मग जे पवित्र आहे, सोवळे आहे, ज्यांचा भगवान परमात्मा आवडीचा विषय बनलेला आहे, जे भगवान परमात्म्याची प्रेमाने भावाने अखंडित सेवा करतात, भाग्यवंत पदवी ज्यांना बहाल झाली आणि ज्यांच्याकडं लौकिक धन नसून परमार्थिक धन आहे, मग अशा साधूंची, अशा सत्पुरुषांची, अशा योग्यांची, अशा महंतांची, अशा स्वामींची, अशा सद्गुरूंची, अशा श्रीगुरूंची, अशा महाराजांची जर आपण सेवा केली तर ती निश्चित देवाला प्राप्त होते. असा अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल
विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं माझं आद्य कर्तव्य ठरेल आणि विशेष म्हणजे आज मला परिहार देण्याचा 100% अधिकार आहेच. बरोबर आहे का नाही? अधिकार आहे. तुम्हाला कळलं असेल कशावरून. एखादा माणूस जर कात्रीत सापडला तर त्याला उत्तर द्यावं लागतं, आहे का नाही? तसं मी आज कात्रीत सापडलेलो बाबा आहे, म्हणून मला अल्पसा परिहार नाही म्हणता येणार. जे खरंय ते सांगण्याकरता परिहार देणं आद्य कर्तव्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा भक्तवत्सल प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अनेक महात्म्यांच्या तपस्थळी गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या साधनास्थळी पुण्यसलीला गोदावरीच्या पावन तटकावरती श्री सद्गुरू परमश्रद्धेय नित्यस्मरणीय वैराग्यमूर्ती महंत रामगिरीजी नारायणगिरीजी महाराज यांच्या असीम कृपेने व गुरुवर्य वैकुंठवासी शिवगिरीजी महाराज यांच्या भावमय उपस्थितीमध्ये व हरिभक्तीपरायण परमस्नेही परम आदरणीय वंदनीय त्यागमूर्ती आणि विशेष म्हणजे प्रेममूर्ती महंत श्री हरिशरणगिरीजी महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने व हरिभक्तीपरायण परमस्नेही परम आदरणीय वंदनीय याच गावचे भूमिपुत्र असणारे संदीपांजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये सुंदर अशी या भगवान राम दरबारामध्ये चालत असलेला श्री रामलल्ला प्रगट दिन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह व रसमय कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामध्ये अचानक आलेली माझ्याकडं गोड अशी कीर्तन सेवा 11 वर्षापासून यावर्षी आपल्या नामसप्ताहाचं 11वं वर्ष आहे. खऱ्या अर्थाने कल्याण भाऊ ही माझ्याकडं नियोजित सेवा नव्हती, पण आपल्या सर्व मात्या पित्यांचा दर्शनाचा योग हा माझ्या ललाटीमध्ये होता बरं का. निश्चित खऱ्या अर्थाने. आणि विशेष म्हणजे बाबा प्रभू रामचंद्र कोणालाही जवळ बोलित नाही बरं का. म्हणजे माझ्या संदर्भाने सांगतो बरं का. कारण आता दुराचारी मी, आता माझ्यासारखा दुराचारी माणसाला प्रभू राम लल्लाने मला जवळ घेतलंय, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. म्हणून रामचंद्र प्रभूंचं दर्शन घडलं आणि इतका आनंद वाटला. येता येता असं वाटत होतो की वाल्या कोळ्याचं माझं सारखंच आहे काय कोण बरं का. खरंच येता कारण रस्ता थोडासा खराब होता असं वाटलं. पण इथं आल्यानंतर एक सांगू का, एक प्रमाण मला आठवतंय. कारण मला जास्त कौतुक करता येत नाही, पाठांतर भरपूर आहे, पण कौतुक मात्र जास्त करता येत नाही. पण तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता विढाला विढाला रामलल्लाच्या दरबारामध्ये या ठिकाणी अचानक आलेली हरिकीर्तन सेवा परमस्नेही परम आदरणीय वंदनीय महंत स्वामी श्री प्रकाशानंद बाबांची गुरुजींची श्री गुरूंची सेवा या ठिकाणी होती. पण महाराजांच्या पाठीमागं आता तुम्हाला सांगतो या प्रेडला पहारेकऱ्याला सुद्धा गिरायकी पहारेकरी सुद्धा भेटत नाही बरं का. पण आता मोठ्या व्यक्तींचा मोठा व्याप आहे आणि प्रत्येक आता माझ्यावरून सांगतो बरं का. आता लोक आमच्या सारख्याला आग्रह करतात, बाबा तुमचे पाय लागू दे आमच्या घराला. सर्वसामान्याची ही अवस्था आहे तर मोठ्यांची आहेची का नाही. मग तरी सुद्धा ही व्यक्ती इकडं बेट आणि इकडं देवगड ही कोणाचा अनादर करणारी व्यक्ती नाही महाराज. ही सगळ्यांची मळ जिंकणारी व्यक्ती आहे. म्हणून एवढ्या त्रासामध्ये आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, स्वामीजींची तब्येत बरी नव्हती, त्या कारणास्तव ही अचानक आलेली सेवा. महाराजांनी श्रीगुरूंना फोन केला, स्वामींना फोन केला, आज सेवा आहे. पण महाराजांना निरोप दिला स्वामींनी की माझी तब्येत बरी नाही. महाराजांनी खूप आग्रह केला, तुम्ही कीर्तन नका करू पण किमान भेट तरी देऊन जा, भगवंताचं दर्शन करून जा. पण स्वामीजींची तब्येत बरी नव्हती. आणि विशेष म्हणजे आता त्यांचं फोनवर काय बोलणं झालं असेल ते जाऊ द्या, पण विशेषत्वाने मी साक्षीदार या गोष्टीला. का तर काल माझं मडकीला सेवा होती, तर कालही मी स्वामीजींच्या बाबांच्या दर्शनाला गेलो होतो, तर थोडीशी स्वामीजींची तब्येतही कालपासून बरी नाही. म्हणून आता स्वामीजी महाराज मला म्हटले की तब्येत बरी नाही असंही सांगणं चुकीचं आहे. कारण हे लोक इथं गर्दी करायची तर तिथं गर्दी करते.
त्यांना आराम करायचा तर लोक म्हणते आता ठीक आहे ना, काळजी बरोबर आहे का नाही, आणि त्यांना सांगू नका असं सांगितलं होतं, परंतु ते आद्य कर्तव्य आहे. तब्येत बरी नसल्यामुळे त्या कारणास्तव ही माझ्याकडे आलेली हरिकीर्तन सेवा या संस्थांचे महंत मठाधिपती हरिभक्तीपरायण स्वामी हरिशरण गिरीजी महाराजांच्या माध्यमातून ही आलेली सेवा आहे. आणि सेवेसाठी सर्वच महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, मृदंगाचार्य, अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे, एक एका ते कायवानू अपार हे, किंवा एकदा संत महंत मंडळीकरिता एक प्रमाण म्हणून आपण सेवेकरिता वळत आहोत. ही समस्त सभा साधू संतांची, महामुनी विरक्तांची, पंडित पाठक ज्ञानियांची, या सकळांशी विनवणी करीत सो. ही सर्वांच्या चरणी नतमस्तक. आणि खऱ्या अर्थाने बरं का, आता हा गुढीपाडवाचा प्रेड आहे बाबाजी, आणि माझ्या नशिबातच होती बाबा ही सेवा, माझ्या नशिबात होती. महाराजांनी मला 2-3 एकादशीपासून म्हणत होते आता एकादशीला तुम्हाला सेवा द्यायची, पण ते काही जमत नव्हतं. पण योगायोगाने एवढ्या गुढीपाडवा रामनवमीच्या पिरियडमध्ये ही 16 तारीख खाली राहिली माही बरं का, सॉरी 15 तारीख ही खाली राहिली, एवढीच खाली राहिली. आणि काय योगायोग जुळून आला आता सांगतो बरं का, मला खोटं बोलता येत नाही. हिंगोलीपाशी एक कीर्तन आलं होतं मला, पण ते कळलं तुम्हाला, ते बसत नव्हतं तेवढ्यात. तसं काही मी लय बोली करणारा बाबा नाही हे, पण दैन माझी होती, उरत काही नव्हतं बाबा. पण आता इथं न बोली करता आलो. पण एक सांगू, जिथं तुम्ही एकच सेवा करताना किंवा एक दिवस जर सेवा केली, पांडुरंग परमात्मा रामलल्ला वर्षभर आपल्याला देत असतो मेवा. म्हणून इथं आज आहे सेवा बरं का. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, तुम्ही भगवंताची किंवा हरीची शरणांगतीने जर सेवा केली, बाबा हरीची शरणांगतीने जर सेवा केली किंवा शरण जाऊन जर सेवा केली, तर तो देव आपल्याला कधीच कमी पडू देत नाही, एवढी मात्र निश्चिंतता. याच्यात म्हणायचं हरी शरण विठ्ठल. म्हणजे भगवंताची सेवा आहे, जास्त वेळ परिहारामध्ये न घालवता भगवंताची 1 तासभर आपण सेवा करणार आहोत. सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा या अभंगातून आम्हाला संत ओळखण्याची पद्धती सांगतायत, नव्हे तर संतांचं माहिम्य सांगतायत, संतांचं वर्णन करून सांगतायत. पहिला प्रश्न माझा असा आहे की जगद्गुरु तुकोबराय संतांचं महिम्य का सांगतात? तर याचं कारण आहे, या जगतामध्ये वावरत असताना 2 पद्धतीचे लोक आहेत. एक असणारा मोठेपणा सांगतायत आणि एक नसणारा मोठेपणा सांगतायत. बरं का कॅमेरेवाले दादा, नसणारा मोठेपणा सांगणारे जाहिरातदार, मीडियावाले नको त्याचा मोठेपणा समाजाला सांगतायत, पण आहे त्याचा मोठेपणा सांगणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायच आहे. विठ्ठल. म्हणून जर कधी आम्ही तुकोबरांच्या गाथ्याचं चिंतन केलं तर तुकोबराय गाथ्यामध्ये प्रामुख्याने 2च व्यक्तीचं वर्णन करतात. एक देवाचं वर्णन करतायत आणि देवाच्या स्वरूपाला प्राप्त झालेल्या संतांचं वर्णन करतायत. म्हणून गाथ्यामध्ये संतांचं वर्णनाचे अभंग आहे आणि देवाच्या वर्णनाचे अभंग आहे. पण आज मात्र जगद्गुरु तुकोबराय संतांचं श्रेष्ठत्व का सांगतायत, असा माझा पहिला प्रश्न आहे. याचं कारण आहे की संत महात्मे आम्हाला कळत नाही. संत महात्मे सामान्य जीवाला कळणार नाही, यात अजिबात नवल नाही बरं का. माझी भाषा कळती ना तुम्हाला? मी या भागामध्ये प्रथमच नवीन आलेलो आहे बरं का, पहिल्यांदाच इकडं आलेलो आहे गंगापूरच्या ह्या पट्ट्यामध्ये. संतांचं श्रेष्ठत्व सामान्य जनतेला जीवाला कळणार नाही, यात अजिबात नवल नाही. तर देवाधिक देवाला सुद्धा संतांचं श्रेष्ठत्व कळत नाही. याच्यासाठी अनेक उदाहरण मी आपल्याला देईल. श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मुलगा, त्याचं नाव सांगता येईल कोणाला? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मुलगा, हे पहिलं नाव. दुसरं अनिरुद्ध. अनिरुद्ध.
नंतर म्हणा सचिन तेंडुलकर. आज जो कोणी नाव सांगेल किंवा प्रश्नाचे उत्तर देईल आजच्या कीर्तनाचं नारळ त्याला. हा ते तुम्ही म्हणा. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मुलगा, त्याचं नाव आहे सांब. तो सांब नावाचा भगवंताचा मुलगा, पण त्याला देखील संत कळले नाहीत. अमोल महाराज, जर संत कळाले असते तर ऋषीमुनी यज्ञाधिक कर्म करत होते. या सांबाने स्त्रीचा वेश परिधारण केला आणि ऋषीमुनींची अवहेलना करण्याकरिता त्या ठिकाणी गेला, यज्ञाची विध्वंस केला. त्या ऋषीमुनींनी त्या सांबाला शाप दिला. त्या शापाचा परिणाम पुढे यादव कुलाचा नाश झाला. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मुलगा आहे, पण त्याला देखील संत कळत नाही. तिथं तुमची आमची काय अवस्था आहे. हेच नवल नाही, आणखीन सुद्धा तुम्हाला उदाहरण सांगेल मी. पंचदशीमध्ये वर्णन आलेलं आहे परोक्ष ज्ञानाचं. परोक्षम ब्रह्म विज्ञायम शब्दे देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्निवत. बुद्धिपूर्वक जाणून केलेलं पाप पेटी मास्तर ज्याचं जळून जातं, एवढा मोठा अधिकार ज्या परोक्ष ज्ञानाचा, पण त्याला देखील संत कळत नाही. हे झालं दुसरं उदाहरण. हे कळालं नसेल तर आणखीन उदाहरण सांगून प्रयास करतो. 1400 वर्ष जगलेले, 14 विद्या 64 कला पारंगत असणारे योगीराज, काय त्यांचं नाव? चांगदेव महाराज. पण चांगदेवांना सुद्धा माझ्या 14 वर्षाच्या ज्ञानोबरांचा अधिकार कळाला नाही. जर अधिकार कळाला असता दादा, तर ज्ञानोबरांची परीक्षा पाहण्याकरिता आकाश मार्गाने वाघावरती बसून पाठीमाग शिष्य परिवार घेऊन आळंदीला भेटण्याकरिता गेलेच नसते. याचं तात्पर्य एकच आहे की 1400 वर्ष जगले, 14 विद्या पारंगत आहे, 64 कला पारंगत आहे, परंतु ज्ञानोबराय कळाले नाही. जर अधिकार कळाला असता तर गेलेच नसते. पण गेल्याच्या नंतर एक कहाणी मात्र वेगळी झाली. माझ्या ज्ञानोबरांनी एक लीला केली. कोणती? चालविली जड बिलती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. बोला बोला रेड्याच्या मुखात ही सगळी लीला आहे. म्हणजे संत महात्मे 1400 योगी राजा आहे, पण ज्ञानोबरांचा अधिकार कळाला नाही. म्हणून तुकोबराय सांगतात की अरे दादा हो, संत महात्मे ओळखणं मात्र दुर्लभ गोष्ट आहे. नाही कळालं, आणखीन उदाहरण देऊ. कळालं ना आपल्याला, पण तरी सुद्धा शॉर्टकट सांगतो. तज्ञ लोक आहेत म्हणून शॉर्टकट सांगतो बरं का. तुकोबरांच्या काळामध्ये अंगडशा नावाचा फकीर आहे, सिद्धाचा कटोरा आहे. त्याच्या कटोऱ्यामध्ये देऊगावातल्या लोकांनी राशीच्या राशी धान्य टाकलं, तरी मात्र त्याचा कटोरा भरत नव्हता. पण माझ्या तुकोबरांच्या घरी आला आणि आवाज दिला, भिक्षाम देही. तुकोबरांची कन्या भागीरथी घराच्या बाहेर आली आणि तिने महाराज पीठ नव्हतं आणलं बरं का दादा हातात, तर हातात पांढरे करून किंवा हात त्याच्यात बुडून बाहेर आलेली होती. त्याचा बराच इतिहास आहे. आवलीने झटकावून घेतलं, पण मात्र त्या भागीरथीने त्या भिक्षुकाच्या कटोऱ्यामध्ये आपले हात झटकिले
गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबा सांगत असतात की त्या अंगडच्या फकीराचा कटोरा नाही भरला तर अंगडच्या फकीर उभा पिठामध्ये गाडल्या गेला. ही संतांची लीला आहे. मला सांगा, जर अंगडच्या फकीराला माझे तुकोबरांचा अधिकार कळाला असता तर सिद्धचा कटोरा घेऊन आलाच नसता. म्हणजे संत महात्मे मोठ्या मोठ्यांना कळत नाही, तिथं तुमच्या आमच्या जीवाची काय अवस्था आहे. म्हणून तुकोबरांना तुमच्या आमच्या हिताचा कळवळा येतो, म्हणून संत ओळखण्याची पद्धती सांगतायत. आजकाल खरे संत मात्र कळत नाहीत महाराज. म्हणून तुकोबराय सांगतात की संत ओळखण्याची पद्धती. बरं संत कळाले नाही तर काय होतं? बरं संत कळाले नाही तर संतांचा अवमान आपल्याकडून होण्याची दाट शक्यता असते. होते की नाही? दाट शक्यता असते. बरं संतांचा अवमान झाला तर तोटा का फायदा? अहो तोटाच तोटा. संत कळले नसते तर कळाले असते तर यादव कुलाचा नाश झाला असता का? नसता झाला. म्हणजे संत कळावेत हा हेतू तुकोबरायांचा आहे. बरं महाराज, जे तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतात की संत ओळखण्याची पद्धती, त्यांना कळाले की अरे अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, त्यांना ते कळाले. म्हणून तर तुकोबराय अनुभव घेऊन संत ओळखण्याची पद्धती तुम्हा आम्हाला सांगतायत. का तर संत या ठिकाणी वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया धर्म, वाढावया कुळाचार, वाढावया विठोबाचे नाम, एवढ्यासाठी संत महात्मे आलेले आहे. मग संत मात्र तुम्हा आम्हाला कळालेच पाहिजे. या शुद्ध हेतूने तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतात संत ओळखण्याची पद्धती. बरं संत महात्मे मोठ्या मोठ्यांना कळत नाहीत, म्हणून तुकोबरायांनी ही यादी दिलेली आहे. बरं संत कळण्याकरिता काय करावं लागेल? संत कळण्याकरिता अगोदर आपल्याला भक्त व्हावं लागेल. दुर्लभ या गती आणि कासी दुर्लभ या गती भक्ताचा महिमा भक्ताचा महिमा भक्ताची भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची दुर्लभ यागते दुर्लभ यागते आणि काशी दुर्लभ यागती आणि काशी दुर्लभ दुर्लभ आणि दुर्लभ गती आणि तुकोबराय सांगतात संत कळण्यासाठी अगोदर आपल्याला भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि काशी. गती म्हणजे या ठिकाणी बुद्धी घ्यायचं. एखाद्याला संत ओळखण्याची पद्धती असते. नाहीतर महाराज संत महात्मे, आता बघा बाबाजींचं या ठिकाणी या भूमीमध्ये आगमन झालंय. तर आता आल्याच्या नंतर मी थोडासा परिचय घेतला आमच्या संस्थांचे महाराजांचे सेवेकरी कल्याण भाऊ, त्यांच्याकडून थोडासा परिचय घेतला. आमचे अमोल महाराज आहेत त्यांच्याकडूनही परिचय घेतला. त्यांनी सांगितलं म्हणे महाराज जेव्हा इथं आले तेव्हा इथं जादा काही नव्हतं, फक्त भगवंताचं छोटंसं एक मंदिर झोपडी होते भगवंताची. आणि त्याच्यानंतर महाराजांनी हे सगळं उभा केलं. मला सांगा आपले पत्रे बदलले का आपण? हा, म्हणून तर संत महात्म्यात आणि तुमच्या आमच्यात हा बदल आहे अमोल महाराज, की संत महात्मे समाजाकरिता जगत असतात आणि तुम्ही आम्ही स्वतःच्या प्रपंचाकरिता जगतोय. तुम्ही आम्ही प्रपंचाकरिता संतांचं जीवन. आता महाराजांनी एवढा सभामंडप भगवंताच्या समोर केला, हे फक्त महाराजांना झोपण्याकरता का तुम्हाला बसून गरम थंडी लागावी, छान वाटावं, प्रसन्न वाटावं याच्यासाठी का महाराजांना झोपण्याकरता? कशाकरता केलं त्यांनी? तर आपल्याकरिता, समाजाकरिता. मग संतांचं जीवन हे एका वृक्षाप्रमाणे आहे. देह कष्ट भीती परोपकार
देह कष्ट भीती देह कष्ट भीती कष्टविती हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विते पर उपकारे देह कष्ट विती पर उपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी हो देह कष्ट भीती परोपकारे परोपकारे कारण चांगलं म्हणलेलं कोणाला कळतं पण चूक म्हणलेलं कळणं फार अवघड असतं म्हणून ते सुद्धा दुर्लभ आहे विठाला. पण ऐका हिम्मत करणं फार महत्वाचं आहे बरं का. एकदम महाराजांकरता टाळी वाजवा. हा त्यांनी बरोबर म्हणली पण आम्हालाच मेळ लागला नाही. आम्ही 4-5 जण मुस्लिम मध्ये आहे का नाही प्रयत्न करीत काय ऐका. आणि हे अवघड आहे महाराज. आता ही छोटे छोटे महाराज मंडळी आता यांच्यासोबत मी पण थोडासा प्रयत्न करतो उड्या महाराजाचं बरं का. आता किती गोड नाचतेत बरं. मला सांगा तुमच्या पोराला रोज सकाळी तोशे खायला आहे ना. यांच्या चेहऱ्यात आणि तुमच्या पोरात काही फरक दिसतो का तुम्हाला. हा अरे यांच्यासोबत सशेवणी दिसते नाही पांढरे फुटूक आणि आपल्या इजाळ्यावणी दिसते सकाळी पाव खाऊन आहे की नाही. पण महाराज हे टाळ वाजवणं अवघड आहे. आता हे एक टाळ आता थोडस होऊ द्या अवंतर पण यांचं कौतुक झालं पाहिजे. आज काळाची गरज आहे गरज आहे बरं का. आता हे टाळ जर धरला एक अंदाजाने आता हे सगळे वारकरी टाळ आहे बरं का. इथं एक सुद्धा सरकारी टाळ दिसत नाही मला. सरकारी टाळाचा आणि वारकरी टाळाचा फरक माहिती आहे ना तुम्हाला. हे राईट स्वरात वाजते सरकारी कुठं बे स्वरात वाजते. हे सगळे टाळ वारकऱ्याचे आहे. आता एक टाळ जर घेत धरला बाबाजी तर 700-750 ग्रॅमचा अंदाजाने हे मोठाले सोडले तर बरं का यांच्या हातातले 700 ग्रॅमचा टाळ आहे. हा टाळ वाजवण्याकरिता मनकाटात बळ असावं लागतं. काही काही लोक म्हणते महाराज दिंड्याला काय उचाला धेंडाके निघले त्याला काय बळ लागत का. प्रपंच करायला बळ लागत असं लोकांचा गैरसमज आहे. पण परमार्थ करण्याकरिता सुद्धा बळ लागतं. म्हणून तर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आता 700 ग्रॅमचा टाळ हे पोरं वाजवतात. आता सुरुवातीपासून मी बऱ्याच वेळेस हात वर केले टाळ्या वाजा. तुम्हाला टाळ्या वाजवणं व्हाय ना हे 700 ग्रॅमचा टाळ वाजितेत आणि वाजिते वारकऱ्याच्या टाळासारखा वाजू लागले. अच्छा चुम्मुक नाही वाजित तुमच्या आमच्यावनी. तुम्ही आम्ही आपल्या नारायणगावच्या टाळावनी वाजितो पण तसा टाळ नाही. हा हे किती सुंदर गोड वाजवतात. आणि विशेष म्हणजे टाळ वाजवण्याकरता ऐका एकदा लोकात ताकती पण नाही राहिले. आता ताकती राहिले नाही. एखाद्याला म्हणलं बाबा घ्या टाळ ते कंबर गेले वाकडं तोंड करत म्हणजे ताकतीच राहिलं नाही. अहो जुन्या काळामध्ये शेतकरी जर जेवायला बसला तर बायकोला काय म्हणायचा कांदा फेक. काय कांदा फेक. पण आता तीच भाषा आहे अमोल महाराज. पण जरा फेरबदल झाला. कांदा चिरून आण बरं. कळालं. अरे इथं कांदा फुटानं लग्न करायचं भानगडीत
ऐक ना, म्हणजे फेरबदल झाला आता. एकदा फलटण साईडला लोणंदला ते चव्हाणवाडीला माझं कीर्तन होतं. जाता जाता जेजुरी लागली, म्हणलं चला थोडं दर्शन करून जाऊया. अमोल महाराज सारखे 4G 5G माणसं होते सोबत. ते महाराज आम्ही गड दर्शन करून आलो, खाली त्या घंटीजवळ AC जवळ बसलो. आणि बसल्याच्या नंतर महाराज तिथं आम्ही आपला मोबाईल काढला, बसलो. ते 2-3 जण म्हणे, अहो महाराज ही मोबाईलमध्ये पाहण्यापेक्षा ओरिजिनल चित्र पहा ना. कारण त्या जेजुरीची एक प्रथा आहे. काय प्रथा आहे? हा, नवीन जोड आली की नवरदेवाला उचलून घ्यायचं बायकोना, असंच ना? हो. नंतर जेवायला हाय आपल्याला टेन्शन घेऊ नका. तुम्ही काही अशा संसारिकाच्या घरी नाही आलेले. हा, इथं जेवायला जेवल्याशिवाय जाऊच देणार नाही इथं कोणाला बाबाचे. ऐका, तिथलं पण आहे, बायकोला उचलून घ्यावं लागतं, म्हणजे नवरीला उचलून घ्यावं लागतं नवरदेवानं. तसं अनेक जोड तिथं यायचे. आपल्या खेड्यातले सुद्धा बरेच जोड यायचे. आता खेड्यातले लोक थोडेफार ताकते राहिलेलं आहे. आपल्यासारखे जे जोड आले की ते बायकोला एका झटक्यात उचलायचे महाराज. पण काही जोड अशा नाविन्यपूर्ण येतात. अमोल महाराज एक जोड तिथं जरा नाविन्यपूर्ण आली होती. ती जोड जरा पुण्यातली होती, शिटीतली होती. आणि ती जोड अशी होती 35-55ची. तिचं वजन 55 किलो आणि याचं 35 किलो. आणि ती जोड पाहिलं बा मी, मला असा BP लो व्हायला लागला. काळी धडधड करायला लागलं. म्हणलं बाबा 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 बाबा, आता या गाड्याचं कसं होईन? यो गाड्या या गड्डीला कधी उचलीन? आणि त्या गड्डीला गुड्डे भिस्कीचे पुढे खाऊन खाऊन गुबूची गुबू झालेली. म्हणलं आमच्या माणसाचे काही इंडिकेटर लावती का तू? पण तिच्या चेहऱ्यावर खुशी होती, पण याच्या चेहऱ्यावर अंधार होता ना. याला वाटलं आता कधी काय आपलं जर हाडूक बिडूक उचललं तर काय करावं. पण महाराज मला एक गाणं आठवलं. काय होतास तू, काय झालास तू, अरे बेडे एकेकाळचा भगतसिंग, राजगुरू अनंतराव कान्हेरे, स्वामी विवेकानंद, रमण महर्षी यांचा मावळास तू, आणि काय तुझी दयनीय अवस्था झाली. असं म्हटलो बाबा मी. बसलं ना ते खाली उचलून घ्यायला गुड्डीला, आणि पाहता काय त्यानं उचलली ना गुड्डी. कुठून एनर्जी आली काय माहिती त्याला, पण टर दिशी आवाज झाला बा. बाकी आवाज कशाचा नव्हता, पण पॅन्ट फाटली होती तिची हातभर. मला सांगा, लोकात आता ताकदी राहिल्या नाही. परमार्थ करण्यासाठी सुद्धा ताकद लागते. आणि वारकऱ्याचे टाळ आहे महाराज. हे वारकऱ्याचे टाळ कसे वाजले पाहिजे? गुळा गुळा वाजती टाळ, गुळा गुळा वाजती टाळ, जनाना दरसाळ, जनाना दरसाळ, झाली पहाडी मेळ, कैसा वासुदेव बोलत बोल. म्हणून एकदा टाळकऱ्या गुणीजन महाराज मंडळी करता जोरदार टाळी झाली पाहिजे. वा, धन्यवाद. ऐका, आपला विषय चालू होता दुर्लभ या गती आणि कशी संत महात्मे कळण्याकरिता आपल्याला भक्त व्हावं लागतं. आणि आपण भक्त झालो की मग संत महात्मे कळत असतात. आणि भक्त झालो की आपल्याला असं वाटतं की कधीतरी आपण भगवान रामलल्लाच्या दर्शनाला काम नसलं तरी सहज जाऊन आलंच पाहिजे. आणि आलंच पाहिजे महाराज. आता मला सांगा, आत्ताच देवगडच्या समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची पुण्यतिथी झाली. पुण्यतिथीला महाराज किती दिंड्या गेल्या? तो किती दिंड्या गेल्या महाराज? 125 दिंड्या होत्या. हा, संत महात्म्यांनी आपल्या परिसरामध्ये अवतार धारण केला. हे आपलं परम भाग्य आहे महाराज. आणि संत महात्मे जर झाले नाही ना, आपले इष्टिटी तवाच पाण्यावारी जात्या. संत महात्मे अवताराला आले ते सद्गुरू नारायणगिरी महाराज असेल, गंगागिरी महाराज असेल, हे संत महात्मे आपल्या परिसरामध्ये आले. म्हणून आपल्याला सांगावं लागतं. आणि एखाद्या पाहुण्यानं जर विचारलं कोणतं गाव आहे तुमचं, तर आपल्याला म्हणावं लागतं अमक्या अमक्या गावाजवळ आमचं गाव आहे.
जर आपण म्हणलं सरला बेटाच्या जवळ मग गावे असं झुलत झुलत ते पाहुणा काय म्हणे याचं काय खरं नाही गडी असंच भंगरी दिसतं. बेटाजवळ राहून जर आपल्याला गुण लागला तर आपण बेटाजवळचे, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही एवढे सगळे इथं आले, इथं आल्यानंतर इथं खाऊनच गेल्यात मजा आहे का इथं 100 रुपये टाकून जाण्यात मजा आहे? हा असं म्हणणार ना मी, पण ऐका, संतांच्या घरचं फुकट खाऊ नाही. संत त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, संत त्याच्याबद्दल काही म्हणत नाही. पण मला सांगा, जुन्या काळाची परंपरा आहे, जर बाप लेकीच्या घरी जेवायला गेला किंवा लेकीला आणायला गेला तर लेक आपल्याला जेव घालत होती, जेव घालत होती. मग जेव घातल्याच्या नंतर आपण लेकीच्या घरचं जेवण सुद्धा फुकट करू नये, त्याला वटकन लावलं पाहिजे. म्हणजे आपण मुलीच्या ताटाला वटकन लावलं पाहिजे, आपण जेवतोय म्हणून. हे जर खोटं वाटत असेल तर उद्या मग हे सासऱ्याचंच कीर्तन आहे मेटे बाबाचं. ते जेवत नाहीत महाराज तसे. ते काहीतरी मला 200-400 रुपये देऊन जाते तर चांगली गोष्ट आहे. जेवत नाहीत महाराज. म्हणजे संतांच्या घरचं फुकट खाऊ नये. चला, सांगायचं तात्पर्य, संत महात्मे अवनी तलावरती अवताराला आले म्हणून तुमचं आमचं जीवन सफल आहे. म्हणून संत करण्याकरिता आपल्याला भक्त व्हावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण प्रभू रामचंद्राचे लल्लाचे भक्त आहोत, याच्यात आपली धन्यता आहे. आणि विशेषत्वाने 22 जानेवारीला त्या ठिकाणी राम लल्ला अवताराला आले म्हणायला पुनश्च एकदा पुन्हा आपल्याला हे एक त्या ठिकाणी नवलाची गोष्ट आहे. आणि तुमचं भाग्य महाराज. आम्ही त्या रामलल्ला विषयी म्हणा किंवा तिकडच्या विषयी वर्णन करू करू बेजार होतो, पण मला माहिती नव्हतं एवढं राम दरबार एवढा मोठा असेल. आता कसं आहे, काही आता झेडपी शाळेला नाव मस्त मोठं राहतं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री क्षेत्र आमकं गाव, केंद्र आमकं आमकं, भरपूर मोठं नाव राहतं. पण शाळेत गेले तर 2-4 कुत्रेच आहे की नाही. तसं आता मी महाराजांचे नाव वगैरे भरपूर ऐकूनही होतो, पण खाली नाव असायचं महाराजांच्या खाली राम दरबार आश्रम नाव असायचं. पण मला असं वाटायचं की बागेश्वर धाम मौली बाबावणीच असे बाबा दरबार भरवतात का काय, असं मला वाटायचं बरं का. पण इथं आल्यानंतर महाराज माझी सुद्धा आईस्क्रीम झाली. अरे एवढं ऐश्वर्य महाराज. अहो, आपण प्रपंचाकरिता जगतो यात अजिबात नवल नाही. आणि प्रपंचाकरता जगतो ना, मी सांगता सांगता विषय निघला, असा आपला विषय इथून गेला की संत महात्म्यांचं जीवन हे एका झाडाप्रमाणे आहे आणि तुमचं आमचं जीवन हे एका झाडाप्रमाणे आहे. संतांचं जीवन हे एका वडाच्या झाडाप्रमाणे आहे आणि तुमचं आमचं जीवन हे एका अशोकाच्या झाडाप्रमाणे आहे. अमोल महाराज, अशोकाचं झाड ज्याने लावलं, जो व्यक्ती घरासमोर अशोकाचं झाड लावतो, मला सांगा गावकरी मंडळी, ते झाड त्याला सावली देतं का अख्ख्या गावाला? त्याला देतं त्याला. त्याची मोटरसायकल लागते त्याच्या खाली, तो झोपू शकतो का? अहो, ज्याने त्या अशोकाचं झाड लावलं त्याला ते सावली देऊ शकत नाही, तसं तुमचं आमचं जीवन आहे. आपण लेकरा बाळासाठी कितीही कमवा, ते सावली देणार नाही, आपल्याच नावाने पिंडदान करणार आहे. पण संत महात्मे हे वटवृक्षासारखं आहे. वडवृक्षाचं झाड एकानं जरी लावलं 2 वर्षाच्या आत एवढे मंडळी तरी त्याच्या खाली विसावा घेऊ शकतात. हे संत महात्म्यांचं जीवन आहे. म्हणून छत्रपती शिवाजी राजे असतील, राजांचं जीवन सुद्धा समाजाकरिता आहे आणि संत महात्म्यांचं जीवन सुद्धा समाजाकरिता आहे. म्हणून संत महात्मे कळणं अत्यंत गरजेचं आहे. मग संत कळण्यासाठी भक्त व्हावं लागेल आणि भक्त झालो की मग संत कळणार. बरं महाराज, आम्ही आता भक्तही झालो, संत कसे असतात हेही आम्हाला कळालं, पण संतांचे काही लक्षणं सांगा ना. करा गाथ्याचं पारायण, करा ज्ञानेश्वरीचं चिंतन, त्यामध्ये आपल्याला संतांचे काही लक्षणं कळेल. अहो, त्या संतांचा चरण रजाचा जरी स्पर्श झाला अमोल महाराज तरी संत महात्म्यांचं ब्रीद आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. त्या संतांना आपण आलिंगन जरी दिलं तरी आलिंगन घडे, मोक्ष साविजता जोडे. त्या संतांनी आपल्यावरती निष्ठ दृष्टिक्षेप जरी टाकला तरी हा दिठोबा जयावरी झळके. त्या संतांनी आपल्याला वचनाने निस्ता आशीर्वाद जरी दिला तरी वचनाद्वारे फिटे जन्म दुःख. त्या संतांनी आपल्याकडं दृष्टीने पाहिलं तरी त्या ठिकाणी गावबासारखा भक्त तयार होतो. म्हणजे अशा लक्षणाने जे युक्त असतात ते संत महात्मे असतात. बरं महाराज, या लक्षणाने युक्त संत महात्मे हेही आम्हाला कळलं, पण आणखीनही काही संतांचे लक्षणं तुकोबारा गाथ्यामध्ये सांगतात. पण आज सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात
पवित्र सोडी पवित्र सोडी पवित्र सोडी पवित्र सोडी पवित्र सोडी पवित्र सोडी पवित्र पवित्र सोडी पवित्र सोडी वाह वाह क्या बात है पवित्र सोडी पवित्र सोडी पवित्र एकातीचा भूमंडळी एकातीचा भूमंडळी जलता वडता देवा जलता वडता देवा बोला जलता वडता देवा पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. संत महात्म्यांची काही लक्षणं या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात ते संत महात्म्य पवित्र आहे आणि सुवळी आहे. या भूमंडळामध्ये तीच पवित्र आहे आणि तीच सुवळी आहे. आता एका एका पदाचं चिंतन करून आपण आता अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. तुकोबाराय सांगतात पहिलं पद आहे पवित्र, दुसरं पद आहे सुवळी. आता पहिलं पद म्हणजे पवित्र. पवित्र म्हणजे काय ऐका. ज्यासी अमंगळ नसिवे त्यासी पवित्र बोलावे. ज्याला अमंगळाचा स्पर्श होत नाही, ज्याच्यावरती वज्रही चालत नाही, त्याला त्या ठिकाणी पवित्र म्हणतात. ऐका आता काही गोष्टी जर पवित्र संबंधाने विचार करायचा झाला तर पवित्र म्हणजे काही स्थलता पवित्र आहे, काही नामता पवित्र आहे आणि काही गुणता पवित्र आहे. तर या संबंधानेच मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतो, त्याचे लवकरात लवकर उत्तर देत चला बरं का. आता तुमच्या घरी जर अचानक संत महंत साधू सज्जन कोणीतरी येणार असेल, तुमचं घर त्या ठिकाणी अपवित्र आहे, पण ते अपवित्र घराला जर 5 मिनिटात शॉर्ट बट शूट लवकरात लवकर जर पवित्र करायचं असेल तर तुम्ही काय करता? महिला मंडळी, पुरुष मंडळी, तुम्ही डिक्शनरी मध्ये पाहून या तवर मी येतो चहा घेऊन. शॉर्ट बट शूट लवकरात लवकर काय करता तुम्ही? महिला मंडळी हा बागून उत्तर दिलं. माझ्या पक्षात निवडून येते ना, मलाच पुन्हा मतदान करते. काय करता आता? हे बोलत नाही म्हणलं बरं आहे बाबा तुम्ही बोलले ते, पण गोमूत्र शिंपडतो बरोबर. बाबा धन्यवाद बरं का सगळ्या पुरुष मंडळीला, कारण या सगळ्या मुख्य आहे काय कोण, कारण ज्याची बायको मुख्य तो जगात सगळ्यात सुखी. नाहीतर वर्गणी मागायला जरी कोणी आलं सप्त्याची तरी ते म्हणतो थांबा मी आत्ता पाणी पिऊन येतो. पाणी प्यायला जात नाही, तिला विचारायला जातो. म्हणून मुख्य असल्यावर काही विचारायचा प्रश्नच नाही ना. आपल्या घरी जर साधू संत येणार असेल तर आपण गोमूत्र शिंपडतो लवकरात लवकर बरं का. पुसून घ्यायचं, सारून घ्यायचं, हे झालं जमा. आता गोमूत्र शिंपडू शकता. गोमूत्र का शिंपडता तर ते पवित्र आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सांगा, गोमूत्र पवित्र आहे का अपवित्र? पटापटा बोला. काय पवित्र आहे. त्याच्यानंतर तुमच्या घराला 4 कोपरे आहे, त्या 4 कोपऱ्यातला एक कोपरा कशाचा आहे? देवघराचा आहे. देवघराचा आहे. देवाला स्नान संध्यादी कर्म करण्याकरिता तुमच्याकडे काय आहे? कोणतं पात्र आहे ते? तांब्या, घंगाळा वगैरे त्याला म्हणतात. पण तो तांब्या कशाचा आहे?
हा तांब्याचं तांबे महाराजचं नाही बरं, तांब्याचं आहे. मग गाईचं गोमूत्रही पवित्र आहे. तांब्या कसा आहे? पवित्र आहे. त्याच्यानंतर गंगेचं पाणी पवित्र आहे का अपवित्र आहे? पवित्र आहे. आता या 3 वस्तू झाल्या. पण ऐका, संत महात्मे किती पवित्र असतात बरं का. आता गंगेचं पाणी तुम्ही एकादशीला बेटावरती गेला, गोदावरीचं पाणी तुम्हाला घरी आणायचं आहे. मग ते घरी आणण्याकरिता तुम्ही बाटलीत आणता का बाटलीत आणता? 2 प्रकारच्या बाटल्या आहे. बाटलीत आणता का बाटलीत आणता? पहिल्या बाटलीत का दुसऱ्या? नाही, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पहिल्या बाटलीत का दुसऱ्या? हा, बाटलीत आणता का बाटलीत आणता? पहिल्या बाटलीत आणतो. पहिली बाटली म्हणजे बाटली, दुसरी बाटली म्हणजे बाटली. जिनं इतर जणाला बाटलं तरी त्याला कळलं भाऊ आपण लयच बाटलो, तिचं नाव बाटली आहे का नाही. पण बिस्लरीमध्ये आपण गंगेचं पाणी आणतो. मग ते गंगेचं पाणी जर तुम्ही त्या ठिकाणी बिस्लरीच्या बाटलीत न घेता मद्यपानाच्या बाटलीत घेतलं तर ते पाणी पवित्र राहील का अपवित्र? अपवित्र होईल. मग ज्ञानोबराय सांगतात, गंगोदक जरी झाले तरी मद्य भांडाले. ते गाईचं त्या ठिकाणी ते गंगेचं पाणी जरी असलं पण जर ते दारूच्या बाटलीच्या सानिध्यात गेलं तर अपवित्र बनतं. म्हणजे गंगेचं पाणी सुद्धा अपवित्र होऊ शकतं. पहिलं उदाहरण संपलं. दुसरं उदाहरण आहे गाईचं गोमूत्र. हे तुम्ही पवित्र असणाऱ्या तांब्यात घेता देवाला स्नान घालण्याच्या का कशात घेता? कशात घेता? खोटं नका बोलू, इमानदारीने बोला. मी एवढ्या लोकात ऍक्शन केली आता. तांब्यात घेता का डब्यात घेता? हा, तांब्यात घेता. मै शपथ घाला बरं. तांब्यात? नाही 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 नाही. कशात घेतो? गाडग्यात किंवा काच्याच्या भांड्यात. हा, ऐका बरोबर ऐका. आता ते बाबांनी दिलं पण सुशिक्षित भातेत दिलं बरं का. आता मी हे ऍक्शन केली, जरी डुप्लिकेट वाटत असेल तुम्हाला पण ओरिजिनल मात्र यायचे. उदाहरण देतो मी तुम्हाला. पवित्र शब्दावर मला बोलायचं, ऐका बरं का. बारकवीन ऐका. आतापर्यंत गाईचं गोमूत्र तांब्याच्या भांड्यात माझ्या पंजोबाने घेतलं नाही, तुमच्याही कोणी घेतलं, माझ्या आजोबाने घेतलं नाही, तुमच्याही कोणी घेतलं नाहीच. बर का, चकार वापरून मी बोलतोय. तुमच्या वडिलांनी घेतलं नाही, माझ्याही कोणी वडिलांनी घेतलं नाही, आणि मी सुद्धा घेतलं नाही तांब्याच्या भांड्यात गाईचं गोमूत्र, आणि तुम्ही सुद्धा आतापर्यंत तांब्याच्या भांड्यात घेतलं नाही. याचं कारण जरी तुम्हाला माहिती नसलं तर त्याचं कारण असं आहे, कान उघडे ठेवून ऐका. तांब्याच्या भांड्यात आतापर्यंत गाईचं गोमूत्र कोणी घेतलं नाही, इथून मागही घेणार नाही आणि इथून पुढेही घेणार नाही, आणि आता सध्याही कुणी घेत नाही. याचं कारण आहे, जर गाईचं गोमूत्र तांब्याच्या सानिध्यात गेलं तर ते सुद्धा अपवित्र बनतं. म्हणून आतापर्यंत ज्याचा जीवनामध्ये परिपूर्ण उपयोग केला, त्या डब्याचा परिपूर्ण उपयोग केला, आणि उपयोग झाल्याच्या नंतर XYZ म्हणजे ते सगळं बाद झाल्याच्या नंतर घराच्या बाहेर त्या डब्याला आपण फेकून देतो, पण गाईचं गोमूत्र मात्र त्याच्यातच धारण करतो. याचं कारण आहे की त्याच्यात ते पवित्र राहतं, आणि तांब्याच्या सानिध्यात गेलं की अपवित्र बनतं. मला सांगायचंय, गंगेचं पाणी पवित्र आहे पण दारूच्या बाटलीच्या जरी सानिध्यात गेलं की अपवित्र बनतं, आणि गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण जर ते तांब्याच्या सानिध्यात गेलं की अपवित्र बनतं. मग मला सांगा, हा देह पवित्र करण्यासाठी गंगेच्या पाण्यात आपण जातो, हा देह पवित्र करण्यासाठी स्थानात बीजात उपष्टंभात निश्चिंदात निधनादपी कायम अधेय सोचत्वात पंडित हा असोचमिदू. याला पवित्र करण्यासाठी, घराला पवित्र करण्यासाठी तुम्ही आम्ही गाईच्या गोमूत्राचा, गंगेच्या पाण्याचा उपयोग करतो, पण ह्या गोष्टी सुद्धा अपवित्र होऊ शकतात. पण संत महात्मे इतके पवित्र आहे दादा, संत महात्मे इतके पवित्र आहे की आमच्यासारखे, तुमच्याही सारखे कार्तिकी वारीला, आषाढी वारीला ज्ञानोबराय तुकोबराय जगाच्या मालकाकडे जातो, पण ज्ञानोबराय तुकोबराय हे तुम्हा आम्हाला अपवित्र राहू देत नाही. ते संत महात्मे सुद्धा तुम्हा आम्हाला पवित्रच करतात.
आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी म्हणून ते संत महात्मे कसे आहे पवित्र सोहळी पवित्र सोहळे हरी पवित्र सोहळे पवित्र सोहळे एक भूमंडळी कटीच भूमंडळी भूमंडळी कटीच भूमंडळी एकटीच भूमंडळी एकटीच भूमंडळी. म्हणून संत महात्मे पवित्र सोवळी पवित्र आहेत. त्याच्यानंतरचा दुसरा शब्द आहे सोवळी. आता सोवळ कशाला म्हणायचं एवढा दृष्टांत देण्याकरता माझ्याकडे वेळ शिल्लक नाहीये, पण नामदेव महाराजांचं प्रमाण म्हणून आपण पुढे चालणार आहोत. सोवळ कशाला म्हणतात ऐका. ज्याने जीवनामध्ये सगळ्या प्रपंचाचा त्याग केलेला आहे, ज्याने जीवनामध्ये आशा पास सगळं नाहीस केलेलं आहे, त्याला खऱ्या अर्थाने आपण सोहळ म्हणलं पाहिजे. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, सर्वस्वाचा त्याग सदा सोहळा. हो नाही जा विटाळा अग्नी जैसा, अग्नी जैसा नाही जा विटाळा अग्नी जैसा. सोहळा तोचे झाला अंगीकार देवे केला, सोहळा तोचे झाला अंगीकार देवे केला. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, नाही जा विटाळा अग्नी जैसा, अग्नी जैसा नाही जा विटाळा अग्नी जैसा. याला पवित्र आणि सोवळे म्हणायचे. म्हणून पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. या भूमंडळामध्ये तीच पवित्र आणि सोवळी आहे. बरं महाराज पवित्र आणि सोवळी का ठरले, तर त्यांच्या जीवनात त्यांनी केलेली नामसाधना. कोणती नामसाधना त्यांच्या जीवनात केलेली होती ऐका. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्यांनी भगवान परमात्म्याचा अंगीकार केलेला आहे आणि तो देव आवडीचा विषय त्यांनी बनवलेला आहे. बघा काही गोष्टी अशा असतात. आता खरंच सांगा, तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही खरंच देवासाठी इथं आलात की कीर्तनासाठी इथं आलात? कशासाठी आलेत? ही सगळी नेते म्हणजे अभ्यास आमची बरं का. आता दोन्ही तुम्ही सांगा, डायरेक्ट सरळ बोला. दोन्ही उत्तर द्या, नाही तर एकच उत्तर द्या. कशासाठी आले? कीर्तनासाठी. आता तुम्ही जमलिंग मध्ये पडला असता, पण त्याचं उत्तर असं आहे दोन्ही करण्याकरता आलो. जरी दोन्हीचं उत्तर नाही देता आलं तर म्हणा महाराज आम्हाला दोन्ही करता नाही आलो, पण भोजना करता आलो. एवढं उत्तर द्या, त्याच्यात काय लागायचं महाराज, बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला सांगतो तुम्ही दोन्ही करता पण आलात. जरी येता येता डायरेक्ट तुम्ही इथं कीर्तनामध्ये जरी आला, तरी कीर्तनात जरी आला तर हे सांगणारं मात्र देवाचंच आहे ना. हे मनरूपी देवाकडेच घेऊन जाण्याकरता कीर्तन आहे. म्हणजे कीर्तन सुद्धा देवापर्यंत जाण्याचं साधन आहे. आणि देव जिथं उभा आहे देवापासून सुद्धा कीर्तनाकडे येण्याचं साधन आहे. म्हणून तुम्ही देवाय करताय सुद्धा आलेत आणि कीर्तना करता आलेत. आणि तिसरा फायदा भोजना करताही आलोत आहोत. ऐका, भगवान परमात्मा हा संतांना जसा आवडतो तसा तुम्हा आम्हाला आवडतो का हो? तुम्हा आम्हाला आवडतो का? आवडतो? नाही आवडू शकत. बघा संतांइतका तरी नाही आवडत. देवाची भक्ती करत असताना काही आवडीनं करतायत,
काही सवडीनं करतायत आणि काही नडीनं करतायत. आला ताप की आपण देवाला म्हणतो देवा तू माझा बापाचा बाप, आणि गेला ताप की आपण म्हणतो देवा मी तुझ्या बापाचा बाप. याला म्हणायचं नडीची भक्ती. आणि सवडीची भक्ती, चला जॉबला सुट्टी आज भगवंताच्या दर्शनाला जाऊया, याला सवडीची भक्ती म्हणतात. पण आवडीची भक्ती मात्र संत महात्म्यांनीच केलेली आहे. किती आवडतो त्यांना तो देव ऐका. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा आणू नावडे, कानडिया अजून कान ये, जीवे अनुसरली हे अजून कान ये. तुकोबाराय सांगतात तो देव आम्हाला इतका आवडतो की आणू सुद्धा आवडत नाही. आणू कशाला म्हणतात, एखाद्या घराला जर छिद्र असेल पत्राला, तर त्या छिद्रातून सूर्याचं प्रतिबिंब येतंय आणि त्या प्रतिबिंबामध्ये जे काही आपल्याला रजकण दिसतात, त्या रजकणातला एक भाग घ्यायचा, एक तुकडा, एक रजकण घ्यायचा आणि त्या एका रजकणाचे 4 तुकडे करायचे. त्या 4 तुकड्यातला चतकुर हिस्सा त्याला म्हणायचा अणु. म्हणजे इतकं सुद्धा आम्हाला बाहेरचं काही आवडत नाही, सगळीकडे तोच आवडतो. म्हणून देवच संतांना इतका आवडतो तितका तुम्हा आम्हाला आवडू शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ते संत महात्मे त्या देवाची अखंडित सेवा करतात, अखंडित सेवा करतात. तुम्ही आम्ही भगवंताची 12 महिने सेवा करतो का? नाही करत. एखाद्या वेळेला होतीच जमलिंग आपल्याकडून, पण 12 महिने संत महात्म्यांनी तुकोबारायांनी जेवढं रात्रंदिवस भगवंताचं भजन केलेलं आहे तेवढं मात्र आपण करू शकत नाही. मग संत महात्मे अखंडित प्रेम भाव. बरं अखंडित जाऊ द्या, आपल्याकडून अखंडितही होणं शक्य नाही. संतांकडून तुकोबारायकडून देवादिक देवाकडून भक्ताकडून होतं हे ठीक आहे, पण आपल्याकडून होऊ शकत नाही अखंडित. मग ते भजन आपल्याकडून प्रेमानं होतं का? प्रेमाने होतं का? नाही. प्रेमच राहिलं नाही, प्रेमच नाही हो. एखाद्या वेळेला जर चांगलं कार्य होत असेल तर लोक त्याच्यात आडकाठी घालतात की नाही? याला प्रेम म्हणता येईल का भाऊ? नाही. पण एक सांगू का दादा भाऊ, संत महात्म्यांच्या कार्यात किंवा असं देवता संस्थान असेल काही असेल तर या कार्यामध्ये मात्र आपण प्रेमानं वागलं पाहिजे. आपण रागद्वेषाने नाही, अरे दिलं पाहिजे. संतांच्या दारात आपण देण्यासाठीच, आणि आपला जन्म, आपल्या संसारिकाचा जन्म हा देण्याकरता झालेला असतो महाराज. आणि सगळ्यात श्रेष्ठ जर वर्णन कोणत्या पंथाचं असेल तर ते आपल्याच धर्माचं आहे. सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर आपला गृहस्थ आश्रम धन्य आहे महाराज. मग आपल्या गृहस्थ आश्रमावरती सगळे संस्थान म्हणा किंवा सगळे आश्रम त्या ठिकाणी राहत असतात. म्हणून आपलं चांगलं कार्य आहे की या संस्थान आपल्या जवळ आहे, आपला जन्मही देण्याकरता आहे. आणि जेवढं होईल ना दादा तेवढं या संस्थानला सहकार्य केलं पाहिजे. बरं मला काही बाबांनी सांगितलं नाही, काही नाही बरं का, आपलं सांगायचं काम आहे बरं का, आणि केलं पाहिजे. देण्याची वृत्ती आपली असली पाहिजे. आणि महाराज आले तेव्हा काही नव्हतं महाराज, इथं काही नव्हतं, पण एवढं सुंदर भगवंताचं मंदिर झालेलं आहे. आताही या ठिकाणी मंडप चालू आहे, सभा मंडप, डोम आहे त्या ठिकाणी, आणि पाठीमागही गोशाळा आहे महाराज. गोशाळा आहे, किती सुंदर आहे. आपल्याला एक गाय सांभाळता येईना, एक पोरग सांभाळता येईना. आपली दैन कशी संसारिक लोकांची. पण बाबा एवढं कीर्तन प्रवचन लोकांना भेटी गाठी हे सगळं करून एवढं सांभाळतात महाराज. सोपं नाहीत बरं का, सोपं नाही. आम्ही ज्ञानोबारायांच्या दरबारात राहिलेलो आहोत महाराज, दरबारात राहिलेलो आम्ही ज्ञानोबारायांच्या. अहो इथं आल्यानंतर मला जेव्हा मी भगवंताच्या मंदिरात गेलो ना, मंदिरामध्ये गेलो आणि गेल्याच्या नंतर दर शनिवारी मी भद्रा मारुतीला जात असतो. इथं आल्याच्या नंतर सुद्धा आता रामनवमीच्या कीर्तना प्रेडमुळे या शनिवारी अमोल महाराज माझं भद्रा मारुतीला खुलताबादला जाणं नाही झालं. पण इथं आल्यानंतर मला रामचंद्र प्रभूचं दर्शन झालं, हनुमंतरायांचंही दर्शन झालं. आणि डिक्टो जिथं जसं मंदिर खुलताबादला सजवलेलं आहे तेच मंदिर मात्र इथं सजवलेलं आहे. आनंद वाटला हो. अहो आमच्या महाराज लोकांसारखी दैनी महाराज कोणी काढलेलं नसेल हो.
आमच्या घरी भरपूर असतं. प्रत्येक महाराजांच्या घरी 4-2 एकर जमीन असते, गाडी बंगला असतं, सगळं असतं. पण ज्या वेळेला आम्ही आळंदीला राहिलो ना, आता आमच्या काळापर्यंत तरी बरं होतं, पण इथून मागच्या काळात आमच्या पाठीमागच्या काळामध्ये फार कठीण. खूप अवघड अवस्था होती महाराज, खूप अवघड. 3-3, 4-4 किलोमीटर माधुगिरी. मधुगिरी तर मागायला तर जावंच लागते. पण कधी कधी जर एखाद्या गावाला एखाद्या बेटाला सुतूक पडलं तर आमची खायची पंचायत असायची महाराज. हां, मी तर अक्षरशः सांगतो की मी घरून एकदा गेलो होतो. घरून गेल्याच्या नंतर आईला म्हटलं, आई माझ्यासोबत 2-4 मित्रमंडळी असतात, गेल्यानंतर आम्हाला सगळ्याला चपात्या त्यांना लागतात. तर आईने आमच्या 6 जणाच्या चपात्या करून दिल्या होत्या माता मावल्या हो. तर आमच्या आईनं जेवढ्या 12-13 चपात्या दिल्या होत्या त्या मी मित्राला नव्हत्या दिल्या. अमोल महाराज मित्राचं नाव करून गेलो होतो, पण मित्राला दिल्या नव्हत्या. मला माहिती होतं माझ्या आळंदीत मधुगिरी नाही. मग त्याच 13-14 भाकरी 2-4 दिवस पेटीत ठुल्या. आता वल्ल्या चपात्या पेटीत ठुल्या, पिठलं त्याच्यावरती ते जसं पेटीत गुंडळून ठेवलं, लॉक लावून ठेवलं. ते चांगलं राहिलं असेल का आई? हां, काय झालं असेल त्याचं? पिठलं पार विटलं ना. पण ते पिठलं, ते विटलेलं पिठलं खाल्लं महाराज. पण तुम्हाला सांगतो, ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये पोट तर दुखलंच नाही आणि आताही दुखत नाही. आता लोकांचे दुखतात ही गाडीत हिंडते म्हणून. अहो खूप गरिबी भोगली. आणि विशेष म्हणजे आता माझं तर जाऊ दे, मी संसारिकच आहे, पण महाराजांचं कार्य ह्या लोकांनी तर मी तर म्हणतो शिळे कुटके महाराज, त्या कुटक्यात पाणी, त्याच्यामध्ये अंबारी प्रवीणची ती पुडी भेटती, ती 5 रुपयाची पुडी या लोकांनी खाल्लेली हो. मला सांगा, तुमच्या घरच्या मुलाला तुम्ही चपातीन दूध देता का चपातीन पाणी देता? त्याचा काला करून देता का? हां, पण या लोकांनी, म्हणून संत महात्मे आपल्या परिसरात आलेले आहेत बाबा. हरिशरणगिरी बाबासारखे साधू तुमच्या परिसराला लाभलेले, हे तुमचं परम भाग्य आहे, परम भाग्य आहे. संत महात्मे भेटत नसतात. तुम्हाला सांगू का, आमच्यासारख्यालाही लोक म्हणतात, महाराज तुमचे पाय लागू द्या आमच्या घराला. मी संसारिक आहे. आमच्यासारख्यालाही लोक म्हणतात, महाराज तुमचे पाय लागू द्या आमच्या घराला. आमचे पाय कोणाच्या घराला लागत नाही, हे पण तेवढंच खरं आहे. पण संतांचे पाय 24 तास आपल्या दरबारात आहे, हे तुमचं जास्त भाग्य आहे. हां, चला, आपला विषय चालू होता संत महात्मे भगवंताचे अखंडित प्रेमाने त्या ठिकाणी सेवा करतायत. अखंडित प्रेम भाव, म्हणून प्रेम आपल्याकडे असलं पाहिजे. कसं प्रेम असलं पाहिजे? खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगे जे येना ते पतित, जगे जे दिन पद दलित, तयाजा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रेम अर्पावे, प्रेम अर्पावे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का लगभग लगता डेरा, लगभग लगता डेरा. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ही आपली संस्कृती आहे. म्हणून प्रेमानं राहिलं पाहिजे
आणि त्याच्यानंतरचा शब्द आहे भाव. भगवंताची भक्ती भावाने केली पाहिजे. बरं, भाव कसला असला पाहिजे ऐका. ज्या वेळेला रामचंद्र प्रभूचं आणि रावणाचं युद्ध झालं, कारण त्यांच्यासारखं युद्ध झालं नाही, याच्यानंतर होणार नाही. ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. परी हे असो ऐसे श्रीराम रावण झुंजले कैसे, श्रीराम रावण झुंजले तैसे निमिले श्रमरी. माऊली वर्णन करतायत त्यांच्यासारखं युद्ध झालं नाही. ज्या वेळेला रामचंद्र प्रभू रावणाचा त्या ठिकाणी पराजय करत होते, त्याला वाटलं आता कोणाचं सहकार्य घेतलं पाहिजे. मुलाचं सहकार्य घेतलं, इंद्रजितही मेला. त्याच्यानंतर मोठ्या भावाचं त्या ठिकाणी सहारा घेतला. त्या मोठ्या भावाचं नाव कुंभकर्ण. कुंभकर्णाला महाराज उठवण्याची ऑर्डर दिली युद्ध करण्याकरिता. बरं, तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने खायचा. उठल्याबरोबर 650 म्हशी खायचा. त्याला उठवण्याकरता मृदंग नगारे वगैरे वाजवले, त्याला उठवलं. त्यांना सांगितलं मला जरा आता फ्रेश होऊ द्या, दाढी कटिंग करू द्या. आता त्याची दाढी कटिंग करायची झाली तर वस्तारा लागन का बाबा? अहो, भावार्थ रामायणामध्ये खूप वर्णन केलेलं आहे गोडनाथ बाबांनी. खोरं माहिती आहे तुम्हाला? दारा धरायचं खोरं, ते खोऱ्यानंच महाराज त्याची दाढी. बरं, दाढी कठीण झाली. त्यानं सांगितलं माझ्या नाकातले केस उपटा म्हणे. आता वारिक मामा नाकातला केस उपटायला सुरुवात केली. त्याचा केस उपटायचा म्हणल्यानंतर तुम्हाला आडकिता माहिती का? त्या आडकित्यानं कसं काय जमून? कुंभकर्णाचे केस आहे. तुम्हाला कपाशी उपटायची चिमटा माहिती? त्या चिमट्यानंच त्याचा पहिला केस उपटला, काही झालं नाही. दुसरा केस उपटीला, जरा चुनचुन झाल्यावानी झाली त्याच्या नाकात. तिसरा केस उपटीला अमोल महाराज त्या वारिक मामाना. जसा केस उपटला तसा वारिक मामा मधी आणि कुंभकर्णाच्या नाकात चिमटामध्ये त्यानं जसा श्वास घेतला, श्वास घेत्या क्षणी चिमटामध्ये वारिक मामा नाकात चिमटा शोधित होता 2-3 दिवस. आणि त्याला पुन्हा याच गावातले 2-4 भेटले. ते म्हणे जय हरी. तिने वारिक मामा इकडं कस काय? तिने अरे पण तुम्ही इकडं कस काय? त्या वारिक मामाने सांगितलं अरे 2 दिवस झाले चिमटा सापडा ना, तो चिमटा पाहण्याकरता आम्ही मध्ये आलो. त्यांना सांगितलं अरे बाबा आमच्या 4 जणांच्या 4 दिवसापासून म्हशी हारल्या, त्या सापड्यानंतर चिमट्याचं काय घेऊन बसला. असा तफावती कुंभकर्ण म्हटलेलं आहे त्याला. तफावती 650 म्हशी खायच्या. काही माणसं खातात. आता काल परवा दिवशी एक जण माझ्या शेजारी जेवायला बसला, कल्याण भाऊ सकाळी आणि जेवायला बसल्याबरोबर महाराज आता 2 हात काही लवकर जेवण जात नाही जास्त, म्हणून लोक सकाळी जेवतात या दिवसात तरी. मग आम्ही जेवायला बसलो कीर्तनाच्या अव्वल सकाळच्या. पाहता त्या माणसानं 16 भाकरी खाल्ल्या बाबा. ती माता माऊली पाठीमागच्या घरातून पुढं आली आणि पुढं आल्या म्हणे महाराज दम्मान होऊ द्या, मी गिरणीतून दळण घेऊन येते. खात्यात काही माणसं लय आहार असतो काही माणसाचा. आणि काही माता माऊल्याचा हात चांगला राहतो म्हणून माणसं जादा खातात. सुग्रणी चांगला असलं तर खातो, नाहीतर काही माता माऊल्याचे हात काय सांगावं तुम्हाला. एक करती शंकरपाळे आणि एक करती शंकर काळे. शंकर काळे वेगळे आणि शंकर पाळे वेगळे. शंकर काळे याला म्हणतात एकदा का ते दातात टाकले तर खडीच्या गांजावर मग गेल्या म्हणे धड 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 वाजते, याला शंकर काळे म्हणतात. पण शंकर पाळे जिभेवर सोडले की पाणी होतं, याला शंकर पाळे म्हणतात. काही माता माऊल्याचे हात चांगले असतात. आता काही ठिकाणी आम्ही भजे खातो, काही ठिकाणी बोंड खातो. भजे वेगळे बोंड वेगळे. भजे जावई आल्यानंतर केले जातात त्याला भजे म्हणतात, पण जे जावयाच्या अख्ख्या गावाला वाटायला दिले जातात त्याला बोंड म्हणतात. ते बोंड कसे राहते? 2च्या वर जर खाल्ला तर बापरे, आपण आजच्या कीर्तनाचं सगळंच देऊन टाकू त्याला, कारण त्याची कॅपॅसिटी राहते बाबा. पहिला खाल्ला तर डोकं दुखत, दुसरा खाल्ला पोट गच फुगत, आणि तिसरा खाल्ला त्याची कॅपॅसिटी. भजे बोंड काही माता माऊलीचे हात चांगले असतात. तसा तो तफावती कुंभकर्ण भाव या शब्दावरती सांगतो ऐका. युद्ध करण्याकरता आला, निशस्त्र आला, हाताने पायाने त्या ठिकाणी वानर सेना लाखो पद्मावती वानर सेना कुंभकर्णाने मारले. रक्ताचा मांसाचा दुर्गंध येऊ लागला, पण दुर्गंध येता येता एका बाजूने सुगंध आला, आणि सुगंध कुठून येतो पाहतो तर रावण त्या कुंभकर्ण गेला
आणि विचारलं. एक वानर तिथं पडलेलं होतं. कोण आहेस तू? त्याने सांगितलं माझा सुगंध घेत तुम्ही इथपर्यंत आलात म्हणून माझं नाव गंधमादन आहे. माझा सुगंध येतोय म्हणून माझं नावही गंधमादन आहे. बरं कोणाचं आहेस? त्याने सांगितलं मी रामचंद्र प्रभूच आहे. त्याने सांगितलं कोणाचा आहे? रामचंद्र प्रभूच आहे. त्याने सांगितलं अरे एकदाच म्हण रावणाचा आहे, मी तुला मारणार नाही. गंधमादनाने सांगितलं राम मरे जब हम मरे, राम मरे जब हम मरे, मरे हमारी बधाई, हमें तो अविनाशी घोंगडी पहनी रखी है, किसी से मारे से ना मर जाए. अरे कुंभकर्णा तू मला मारणारा कोण आणि तुझ्या हातून मी मरणारा कोण? ज्या वेळेला माझे रामचंद्र प्रभू जातील त्यावेळेला हा गंधमादन मरेल. सांगायचं तात्पर्य कुंभकर्णाने त्याला मारलंही, पण सगळं युद्ध झाल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूने गंधमादनाला पुन्हा जिवंत केलं. सांगायचं तात्पर्य एकच आहे की प्राण गेला तरी सुद्धा त्याने मात्र निष्ठा भाव मात्र सोडला नाही. अहो इथं ईडी माग लागली तर लोक काय काय सोडू राहिले. हे आपला भाव आहे. आणि दुसरा भाव सांगू का तुम्हाला? इतका भाव असला पाहिजे, इतका भाव असला पाहिजे, इतका भाव असला पाहिजे की संत महात्म्यांच्या पायावरती पाय ठेवून आपण निष्ठेने परमार्थ केला पाहिजे. पण आपला भाव असा आहे, भाव तिथं देव चिवडा तिथं असा भाव, पण यो भाव मात्र कामाचा नाहीये. म्हणून संत महात्मे भगवान परमात्मा ज्याने आवडीचा विषय बनवला, पण आवडीचा विषय त्यांनी नामचिंतनाने बनवला. ज्या नामचिंतनाने भगवान परमात्म्याचे आवडीचा विषय ते संत महात्मे झाले. एकदा त्या देवाचं नामचिंतन सगळ्यांनी मोठ्याने करायचं. एकदा आपले 2-2 हात वर करा सर्वांनी, महिला मंडळी पुरुष मंडळी सगळे. हरी विठोबाय रखुमाई, हरी विठोबाय रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय हरी जय जय. विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई. हरी हरी विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई, हरी जय 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 जय, हरी हरी जय 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 जय. विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई. हरी हरी जय जय, हरी हरी जय जय, विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई, हरी विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई जय जय, विठोबाय रखुमाई. पुंडलिक वरदारी विठो श्री ज्ञानदेव पंढरीनाथ प्रभु रामचंद्र घ्या आपल्या आपल्या हाताखाली. ह्यो आपला भाव आहे बरं का. ह्यो आपला भाव आहे. म्हणून ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव संत महात्म्याने आवडीने भगवान परमात्म्याची सेवा केलेली आहे. ऐका, भगवंताने दुर्लभ असणारा मनुष्य जन्म तुम्हा मला दिलेला आहे. तो भगवंताला समर्पित करण्यासाठी 100 वर्षाची गणना आयुष्याची आपल्या केलेली आहे.
9 वाजलेले आहे. अगदी 2-5 मिनिटं विषयाला समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम. 100 वर्षाची गणना संत महात्म्याने केलेली आहे. पण माणसाने जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन घेतलं पाहिजे. एक अभंग फार गोड आहे, सुंदर आहे. संत महात्मे प्रत्येक संत आपल्याला सांगतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला जनी, हरी बोला विजनी. प्रत्येक कार्य करत असताना भगवान परमात्म्याचं भजन करा. पण रामदास स्वामी मात्र आपल्याला काहीतरी साधना सांगतायत. सावधान अभंग शब्द ऐकलेला आहे का? डोक्यावर पडलेला आहे, अक्षदाच्या रूपात आहे, सगळ्यांना ऐकलेलं आहे. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन. हो मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे. हरी 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठे. हो कैसे दूर आणि जवळे, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण, वाचे वदा नारायण. म्हणून संत महात्मे सांगा, वद वदती म्हणजे बोलणे, वाचे वदा नारायण. म्हणून संत महात्मे सुद्धा तुकोबाराय सुद्धा सांगतात की भगवंताचं नामचिंतन करा, आपलं जीवन पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. जरी एखाद्याला वाटत असेल की आता भगवंताचं नामचिंतन होणं माझ्याकडून शक्य नाही, तरी ऐका, आपल्या मात्यापित्यांची समाजाची सेवा निश्चित करा. कारण धर्मात देव पाहाला तरी ईश्वर सेवा आहे, आणि देशात देव पाहाला, समाजात देव पाहाला तरी ईश्वर सेवा आहेच. म्हणून प्रत्येक कार्य करत असताना भगवंताचं नामचिंतन जरूर करा. विठाला एवढे हार माझ्या जिंदगीत मला भेटले नाही कधी. आता एवढे हार आता शेवटपर्यंत राहून देणार बरं का मी, ऐक नाही. आता एवढे हार माझ्या नशिबात नसते आले, पण हे हार कशामुळे आले माहिती आहे तुम्हाला? कोणामुळे आले नाही कळालं? स्वामीची कृपा. स्वामींचं कीर्तन होतं, पण इथं तर सोन्याच उभा राहिला. पण एवढं मात्र आहे, माझं सोनं झालं ना, ऐक वाजा टाळी मोकळ्या मनानं. हा म्हणजे मयूर तुम्ही जळक्यापणाने नका करू ना, ऐक नाही, याला भाग्य लागतं महाराज, ऐक नाही. आता ते मोठे माणसं रोजच त्यांच्या जीवनात एवढं मोठं भाग्य आहे. मला तरी तुमचं कधी दर्शन घडलं असतं, ऐक नाही, तसं तुमचं जीव दर्शन घडलंच असतं, पण एकादशीला घडलं असतं, ऐक नाही. पण तो योग मात्र सप्त्यात आला बरं का. चला ऐका, भगवंताची सेवा देशात देव पाहाला तरी ईश्वर सेवा आहे, समाजाची सेवा ही ईश्वर सेवा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा समाजात देव पाहाला, धर्मात देव पाहाला आणि रयतेत देव पाहाला, समाजाची सेवा केली. तीच सेवा सुद्धा देवाला प्राप्त झाली. आजच्या राज्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे किंवा माझं सांगणं आहे, अरे गड्या हो, कधी जातीपातीत खंडन मंडन करू नका. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी कधी जात मानली नाही. माझ्या छत्रपतींनी शिवाजी राजांनी कधी माळी कोळी साडी अमोक धमोक म्हणून कोणाकोणात गट पाडले नाही. माझ्या छत्रपती शिवाजी राजांना 18 पगड जाती एकत्र घेऊन चालण्याची सवय माझ्या राजांची होती. वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन, वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन. मला नावडे जात आणि धर्माचे बंधन, हे मला नावडे जात आणि वंदन.
असाच माझा राजा होता, असाच माझा राजा होता. माणुसकीचे खान, माणुसकीचे खान, माणुसकीचे खान. हे आनंदाने नांदतो आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. अरे माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी किती राज्याची क्रांती केली. अरे माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी गोमातेचं रक्षण केलं. अरे माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी स्त्री जातीचं रक्षण केलंय. म्हणून माझ्या राजांची क्रांती मात्र आज विसरून चालता कामा नये. माझ्या राजांनी कधी जातीपातीचा भेद केला नाही आणि माझ्या राजांनी काही जीवन जगलंय गड्या हो. ऐका, बांधत होता मंदिर ते बांधत होता मस्जिद, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकत असे. बांधत होता मंदिर ते बांधत होता मस्जिद, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकत असे. हे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. आपल्या आपल्या दोन हात सर्वांनी वर करायचे एकदा. हे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, शिवाजी महादेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली.